नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। झोक्या रे झोक्या कवितेच्या लेखिका डॉक्टर स्मिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिलीतील नवागतांचा प्रवेशोत्सव जिल्हा परिषद शाळा नंबर 4 येथे कार्यक्रम संपन्न। मोहोळ तालुक्यातील लहान मुलांना मोबाईलच्या विळख्यातून दूर ठेवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांची शैक्षणिक उन्नती साध्य करावी असे प्रतिपादन मोहोळच्या कवयित्री तथा साहित्यिक डॉक्टर स्मिता पाटील यांनी केले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 4 मोहोळ येथे शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस निमित्त इयत्ता पहिलीतील वर्गातील नवागतांना प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी डॉक्टर स्मिता पाटील बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रीती घाडगे, मुख्याध्यापक संजय महामुनी, हजरत शेख, अर्चना बदर, घनश्याम गलांडे, बसवन्ना कोळी, किरण खंदारे, राजू अष्टुळ, शकिलाताई चौगले, महेश काटकर, नागनाथ खवळे, सुरेंद्र काळे, यशवंत वाघमारेसह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर स्मिता पाटील व प्रीती घाडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। डॉक्टर पाटील पुढे बोलताना म्हणाल्या की मोबाईल अतिवापर मुलांच्या आरोग्यावर परिणाम, मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो व जास्त वेळ स्क्रीन समोर बसल्याने डोळ्यावर ताण तसेच झोपेच्या समस्या आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतात। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हजरत शेख तर शेवटी कार्यक्रमाचे आभार अर्चना बदल यांनी मांडले। डॉक्टर स्मिताताई पाटील यांची बालकविता संग्रहातील झोक्या रे झोक्या ही कविता यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला आहे। अशा कवयित्री व साहित्यिकांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता पहिलीतील मुलांचा प्रवेशोत्सव अनेकांना प्रेरणादायी ठरेल। सौ प्रीतीताई घाडगे, अध्यक्षा जिल्हा परिषद शाळा मोहोळ प्रतिनिधी दत्तात्रय कोळेकर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।